जेव्हा नियतीच्या एका अत्यंत क्रूर खेळामुळे त्याला एकाच दिवशी त्याची सख्खी बहीण आणि त्याचं प्रेम, कथा या दोघींनाही कायमचं गमवावं लागलं. तुम्हीच विचार करा, माणसाचं मन एकाच वेळी किती दुःख पचवू शकतं, जेव्हा साक्षात मृत्यू आणि कायमचा दुरावा अगदी एकाच क्षणी आपल्या दारात उभे असतात. या काळ्या दिवसाची पहिली आणि अत्यंत हृदयद्रावक गोष्ट म्हणजे त्याच्या ताईचं जाणं. बघा ना, अक्षयसमोर त्याच्या ताईचा मृतदेह शांत निजलेला होता आणि अगदी एका बाजूला तिच्या अंत्यसंस्कारासाठी सरण रचलं जात होतं. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे कथाचं पत्र नेमक्या त्याच वेळी, त्याच क्षणी पोस्टमनने अक्षयच्या हातात कथाचं पत्र आणून टेकवलं. पत्रात कथाचा तो निर्वाणीचा इशारा होता, आज माझ्या हातावर दुसऱ्याच्या नावाची मेहंदी चढेल. जर तू आला नाहीस ना, तर समजून जा की तुझी कथा कायमची संपली. नियतीच्या या निर्दयी डावात आपलं सर्वस्व गमावलेला अक्षय आणि त्याच्या आयुष्यात आलेला हा वेदनादायी अपूर्ण पूर्णविराम आज आपल्यालाही आतून कायमचं निःशब्द करून जातो.